नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बंधू आणि भगिनींनो, शेतकरी कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली आहे. परंतु या भव्य कर्जमाफीतून कोण अपात्र आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपणाला कळणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बंधू भगिनींनो, महाराष्ट्रातील आजी माजी मंत्री, राज्यमंत्री, आमदार, खासदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतीचे आजी माजी नगरसेवक हे कर्जमाफीसाठी अपात्र असणार आहेत. केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी ज्यांचे एकत्रित मासिक वेतन रुपये 25,000पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्ती हा कर्जमाफीसाठी अपात्र असणार आहेत. राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम उदाहरणार्थ महावितरण, महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ, ST महामंडळ व अनुदानित संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी ज्यांचे एक मासिक वेतन रुपये 25,000पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्ती हा या कर्जमाफीसाठी पात्र नसणार. त्याप्रमाणे शेतीबाह्य उत्पन्नाच्या स्रोतातून आयकर भरणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांनासुद्धा ही कर्जमाफी मिळणार नाही. निवृत्ती वेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्ती वेतन रुपये 25,000पेक्षा जास्त आहे, माजी सैनिक वगळून त्यांनाही ही कर्जमाफी भेटणार नाही. कृषी उत्पन्न बाजार समित्या, सहकारी कारखाने, सहकारी सूतगिरण्या, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, सहकारी दूध संघ या संस्थांचे पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी ज्यांचे एकत्रित वेतन रुपये 25,000पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्ती तथापि सहकारी साखर कारखान्याचे हंगामी कामगार योजनेसाठी पात्र असतील. तर अशा प्रकारची मर्यादा या कर्जमाफीसाठी लावलेली आहे. ही वृत्त मराठी avplive.com यांच्या X अकाउंटवरून देण्यात येत आहे. तर बघा, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय.